नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चैतेश पाटील ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहे एकविरा दर्शन, एकविरा कारल्याला. तर चला, हे पुढे विरेश आणि ओंकार सार्थक गेलेत. चला भेटूया. आज आपला एक छोटासा ब्लॉग होणार आहे एकविरा दर्शनाचा. तर भेटू चला. तर आपण चाललो आहे आता कारला एकविरा आईच्या दर्शनासाठी. 3 वाजता निघणार होतो, आता वाजले 3:09 झालेत. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे एकविरा आईच्या दर्शनासाठी. तर आम्ही 4 जणच चाललो आहे, मी, ओंकार, विरेश आणि सार्थक. पाऊस तर एवढा नाही आहे, रेनकोट घेतले, सगळी तयारीशी चालली आपण. हे 2 पोरं हसतायत माझ्याकडे बघून. चला 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 चला. चला तर आपण मेन हायवेला लागलो आता. तेवढं 5-10 मिनटं त्याच्यातच गेले आमचे. आता आपण आलोय हे सोमटणे टोलफाटा. मस्त व्ह्यू झालाय आज. पाऊस नाही आहे, पण एकदम वातावरण म्हणजे असं ढगाळ ढगाळ वातावरण आहे. हे पूर्ण सगळं इकडे धुकं पसरलंय माझं. आता आपलं असं मध्ये मध्ये ट्रिप प्लॅन होतील. एक आठवड्यातून एक झाली ना तरी पण ओके आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. छोटे मोठे असे ब्लॉग बनवत राहू आता आपण. पाऊस बहुतेक येणार आहे इकडे. हे बघा, पूर्ण हे पकडले, ढग पकडले समोरला मारणाचे. बहुतेक रेनकोट घालतो मी असं वाटते. बघूया, जास्त आलं तरच येतो. कॅमेरा लेन्स ओके आहे आपलं. लेन्सवर पाऊस नाही आहे पूर्ण. इकडे खूप पाऊस पडतोय माझ्या लेफ्ट साईडला, डाव्या हाताला माझ्या पाऊस पडणार आहे. समोर पण बघा पूर्ण कालवाच हे झाले, काले ढग पकडले पूर्ण. समोरला पण भरपूर पाऊस पडतोय. रेनकोट घालावं असं मला वाटतंय. काय म्हणतोय? हे बघ समोर पाऊस आहे हो तो सगळा. थांबू का इथे? ऐसा लग रहा साजरा मुकड़ा चंद्रवाणी लाग. भाई जास्त सुरू झाला पाऊस. हे पहिलं घालायला पाहिजे होतं ना आतमध्ये. कुठे जात नाही.
गेला असं बघ नको काय मध्ये आला परत तुला कशावरून पुढे पडत नसेल. पाऊस आहे, पाऊस सुरू झालाय बाई, खतरनाक वाला एकदम. एन्जॉय हिरवा निसर्ग हावतीनं, जीवन सफर करा मस्तीनं, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे, नवे पंख पसरा. हे बघ आता हे इंद्रायणी नदी आहे ना, समोर दिसते का इंद्रायणी नदी. हिला मागे पाणी नव्हतं, आता फुल पाणी आहे तिला नदीला. आणि पाऊस परत एकदा इथून सुरू झाला. तुम्हाला म्हणालो बघा या साईडला आहे ना खूप ढगं दिसत आहेत. हे बघा, तर हे प्रॉपर म्हणजे आता पाण्याने पावसाने भरले पूर्ण नदी हे सगळं. नाहीतर एवढं काय हे मागे आलेलं तेव्हा एवढं हे नव्हतं. म्हणजे आम्ही लोणावळ्याला जात होतो तेव्हा. आता प्रॉपर भरली नदी पावसाच्या पाण्याने. एन्जॉय, व्ह्यू एन्जॉय करा फक्त. हे बघला समोर बघा इकडे, हे ह्या साईडला पूर्ण हे झालं म्हणजे पूर्ण ते पाऊसच आहे होते डोंगराच्या ह्याच्यामध्ये. आता मस्त वडा बिडा बघा, काहीतरी चहा प्यायला पाहिजे. आता आपण आलो एकविरेला. आम्ही हेल्मेट हातात घेतले ते अशी ओंकार आहे आणि एकाने घातले डोक्यात. बोल बस काय बोल नाही, अशी कडेवर घेतलेत आम्ही हेल्मेट. मी त्या मक्यावाल्याला बोलत होतो, त्याच्याकडून बोलला असं ना दादा 20 रुपये घे, 10,000 रुपये घे पर हेल्मेट ठेव म्हणून. अरे ओटीवाले असतात ना, ठेवतील का? चल पुढं बघू. तू विर्या, विर्या एक ओटी घेऊया आणि हेल्मेट ठेवू. नाही पुढं ठेवतो मग डायरेक्ट आपण घेऊनच जाऊ ना. मग भरपूर पाऊस पडतोय इकडे. ते एक वॉटरफॉल आहे समोरच छोटासा जाता जाता. आणि हा पूर्ण इकडं मावल शांत आहे खाली समोरला. बघितलं का पूर्ण वरून वाहत आहे पूर्ण. हा इकडे समोर पावसाळी चालताना याच्यावरून सावकाश जरा हे घसरण्याचा चान्स आहे याच्यावरून पायरीवरून, कारण शेवाले पकडते पावसाळी. सावकाश चाला जरा आलात तर. आणि नजारा बघू शकता तुम्ही समोरला, असं भारी वाटतं. त्याला आपल्याला दर्शन घ्यायचं. सार्थक कुठं राहिला? हा बाईक मित्र आपला.
मित्रांनो फायनली आपण आलोय आता एकविरा मंदिराजवळ. हा एकविरा मंदिर समोर दिसते तुम्हाला. हे आपण एक ओटी घेतले, तर दर्शन घेऊ आपण आणि मग बघू इथे थोडं शूट करू. आजूबाजूला बघू शकतो हे भारी एक वॉटरफॉल आहे इकडे मागे धबधबा. चला दर्शन घेऊया. अथक प्रयत्नानंतर 10-15 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आता आपण आलोय, पोचलो इथे. सार्थक काय म्हणशील? काय नाही. चला दर्शन घेऊ. रांगेत लागलो आता आम्ही. चला आम्ही रांगेत लागलोय. झालंय दर्शन आमचं घेऊन निघालोय आम्ही आता खाली थोडंसं फिरू आणि मग निघू इथून. पाऊस खूप चालू झाला. भाई तुला काय हे होत नाही, लाईट येत नाही एवढं डुलं बंद करतो. हे मागे आता बंद केले सगळे ते जायचं. उन्हाळी चालू असते कारण आता काय लोकांचा भरोसा नाही आहे, कुठं कधी काय करते. चला भेटू. अरे असा व्ह्यू आहे मागे आपल्या बघू शकतो. आणि हे समोर मंदिराच्या समोरच एक मोठा धबधबा आहे आणि या साईडला एक मंदिर आहे. आपल्याला खालून यायला लागतं. आपल्याला इकडून यायला लागतं. तिकडून या मार्गे वरती चढा लागतं. बघूया प्रॉपर असा व्ह्यू भेटतं. हे सगळं शेती झाले, सगळं शेतीचे कामं चालू आहेत. पण जाणार इकडे पण हे करायला. हे मंडळी आमची सार्थक, ओमकार, गिरीश, हा ओमकार, सार्थक, गिरीश. आणि आपण टाइम लॅपसाठी कॅमेरा लावला इथे. परत एकदा मला वाटतं पाऊस जोरात येणार आहे आता. फुल पाऊस येईल आता हे परत एकदा. हा नुसतं बरोबर आहे करू आले आता आपण मागचा व्ह्यू बघा. खूप भारी आहे. चला आता आम्ही निघतो इथून. झाले दर्शन घेऊन आमचं. नक्की या दर्शन घ्या. आणि इथे तुम्ही लेणी पण बघू शकताय, ते पण आहे मागे. इकडे तिकीट काढायला लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथून सरळ आम्ही घरी जाणार आहोत. पुढं काय मी शूट करणार नाही, तर हे ब्लॉग सेंड करतो इथेच. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.